कांता, तुझा तो युनियनवाला सुरेश मेनन त्याच्याशी माझं बोलणं झालं. तो आता कामाला लागलाय. लागला ना कामाला. आता बघत राहा साहेब, बघत राहा. तो कसा बॉम्ब फोडतो ना ते बघत राहा. तुम्हाला म्हणालाय की अरुण गडकरीच्या फॅक्टरीमध्ये त्यांनी आपली युनियन घुसवली आणि डिमांडसाठी जगातल्या सगळ्या मागण्या केल्या. अरुण गडकरीची आता आगाग होईल. हो दे, आगाग झालीच पाहिजे त्याची. त्याला ना आपण असाच पेटता ठेवायचा, पार अगदी फुटेपर्यंत पेटता ठेवायचा. अरुण गडकरीसाठी युनियन आणि संप ही हत्यारं आपण वापरतोय. बरोबर. आणि आता राहिला इन्स्पेक्टर जाधव. त्याला असं काही गुंडाळायचा, एक्सपोज करायचा की आयुष्यात कधीही मान वर करून पाहणार नाही. जे मी भोगलंय ना ते त्यांनी भोगायला पाहिजे. साहेब, मला ना त्या जाधवची ना तंगडी तोडून हातात द्यावीशी वाटते. मी एक काम करतो, त्याचा ना गेमच वाजवतो. आपला एक माणूस आहे त्यातला. त्यात गंमत नाही. त्याचा जीव आहे ना तो डोळ्यात साठायला पाहिजे. रडत भेकत आपल्या पायाजवळ यायला पाहिजे तो. मग संपवायचा. साहेब, तुमच्या आणि माझ्या डोक्यात फरक काय आहे आता कळलं मला. आपलं हे डोकं आहे ना एकदम सर्किट आहे, पण तुम्ही डोका शांत ठेवून विचार करून प्लॅनिंग करून मग काटा काढायचा. क्या बात आहे साहेब. सलाम साहेब. कदाचित हा शिक्षणाचा परिणाम असेल. बरा वाईट. कांता, यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची. समोरच्या पायऱ्या सांभाळून ओलांडायच्या. प्रत्यक्ष गळा आवळून होईपर्यंत त्या सावजाला कळता कामा नये की गळा कोणी आवळलाय. हे फक्त तुझ्यात आणि माझ्यात. कळलं? साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. आपण एकदा जबान दिली ना की दिली. मग माझा जीव गेला ना तरी 72. मस्त आहे ना. ब्युटिफुल सनसेट. खरं मुक्ता मला सांग. समज जर आज आपण देवळात गेलो असतो तर तू काय मागितलं असतंस? देवळात जाऊन देवासमोर मागितलेल्या गोष्टी सांगायच्या नसतात सागर. नाही, मला माहिती आहे ते.
तरी पण तू जे काही मागितलं असतंस ते माझ्यासाठीच ना. मग मला सांगायला काय? हो. मी असं मागितलं असतं की माझ्या सागरला सुख आणि समाधान दे. मग ते असं वेगळं मागायची काय गरज आहे? मी खूप सुखी आहे. आणि आता तू माझ्या बरोबर असल्यावर मी समाधानी सुद्धा आहे. खोटं बोलतोयस ना सागर? नाही मुक्ता, खरंच. ट्रस्ट मी. सागर, मग माझ्यावरही विश्वास ठेव ना. आज खरंच राकेशला मी बघितलं. मुक्ता, खरंच इकडे आला होता. तुझ्यावर अविश्वास दाखवायचा नाहीये मला, पण मुक्ता, हे कसं शक्य आहे? राकेश इथे येणं शक्य नाहीये मुक्ता. सागर, तो खरंच इथे होता, माझ्याकडे बघत होता. तू याच्या आधी ना तू माझ्या बाजूलाच उभा होता. सागर, या इन्सिडेंट नंतर मला खरंच असं वाटतं की आपल्या घरात ज्या काही विचित्र गोष्टी घडतात ना त्याच्या मागेही राकेशच आहे. काय बोलतेस तू मुक्ता? ठीक आहे, आपण नंतर बोलू. जयंत, या केसमध्ये तू जेवढे श्रम घेतलेस, जेवढी चिकाटी दाखवलीस, त्याबद्दल मी मनापासून तुझे आभार मानतो. आणि खरंच तुला हात जोडून विनंती करतो, प्लीज आता ही केस बंद कर, इकडे लक्ष देऊ नकोस. गोवर्धन, अरे पण यामुळे एक गुन्हेगार समाजात मोकाट सुटणार आहे. अरे पण तुझ्या हे कसं लक्षात येत नाही? ही जर केस उभी राहील तर माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं होणार आहे. नाही, गुन्हा घडलेला आहे आणि गुन्हेगाराला शिक्षा करणं हे माझं कर्तव्य आहे. अरे कर्तव्याचा कसला विचार करतोयस तू? पोलीस ऑफिसर असलास तरी माणूस म्हणून विचार कर की आज माझ्या मुलीच्या जागी तुझी मुलगी असते तर काय केलं असतोस तू? काय केलं असतोस तू? सांग ना. मी तुझ्या जर का मागे हटलो नसतो. मागं मी हटणार आहे, मी ही केस मागं घेणार आहे. काय म्हणणं तुझं? मग ऐक, काय गुन्हा घडलाय, मी पुरावा शोधणार, साक्षीदार गोळा करणार आणि गुन्हेगाराला शिक्षा पण करणार. गुड नाईट.
विशाल, बाबा असं कसं करू शकतात? ते त्या कांतासाठी काम करतायत. तुला माहितीये ना कांता काय करतो ते? गौरी रिलॅक्स. विशाल, तुला बोलणं खूप सोपं आहे. जेव्हापासून मला कळलंय ना की बाबा त्या कांतासाठी काम करतात, माझं तर डोकंच फिरलंय. मला समजतच नाही मी काय करू ते. एक्झॅक्टली. म्हणूनच तुला म्हणतो शांत. रागावून आणि संतापून काहीही होणार नाही. तुला या बाबतीत काहीतरी करावंसं वाटतंय ना, मग आधी तू शांत हो. मगच ह्या गोष्टीचा तू विचार करू शकशील आणि तुला मार्गही सापडेल. नाही विशाल, प्रॉब्लेम सुटो वा न सुटो, पण मी ठरवलं ह्यावर मी एक स्टोरी करणार आणि ती छापणार. व्हिडिओस का गौरी तू? या गोष्टीमुळे विनायक साहेबांची किती बदनामी होईल याची कल्पना आहे का तुला? असा पटकन कुठला तरी निर्णय घेऊ नकोस. मग काय करू मी? हे बघ गौरी, विनायक साहेब सध्या जे करतात ते अत्यंत चुकीचं आहे, हे मान्य आहे मला. इनफॅक्ट मी सुद्धा त्या विरोधातच आहे. पण मी त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करतो. त्या माणसाने स्वतःची चूक नसताना खूप काही भोगलंय ग. म्हणूनच ते आता ह्या अशा टोकाला जाऊन पोचले. बॅकग्राऊंड काही असो विशाल, गुन्हा शेवटी गुन्हाच आहे आणि त्यासाठी शिक्षाही होतेच. मला माहितीये मी म्हणजे काही कायदा नाही, पण मला जे प्रामाणिकपणे वाटतं तेच मी करणार. मी ही स्टोरी छापणार. हो इजराव, या ना तुमची दुर्बीण इकडं द्या. हाय बघायला लागलाय देवाला माहिती. ठीक आहे, पाणी प्या. बऱ्याच दिवसांनी प्याले का काय आज? हा, तुला कसं माहिती रे? हा, मागाशी तुमचा जो काय थरथराट झाला होता ना, इजराव जपा जरा जपा. हा, थँक्यू राजू. तुझ्याचमुळे बऱ्याच दिवसांनी आज पाहिलो. नाही थँक्यू बिंकू काय बोलताय हो? अपमान करताय काय आपला? दोस्त आहेत आपण, दोस्त. तूच माझा खरा मित्र आहेस. इजराव, सागरला मी खूप चांगला मित्र मानायचो आपला, हा. पण त्याला माझी पर्वा नाही ना. हो, कुठे आहे पर्वा? हे बाकी खरं बोललाय बघा इजराव, एकदम खरं बोललाय. मला सांगा इजराव, त्या माणसाला तुम्ही एवढं काय काय सांगायचा प्रयत्न केला की नाही? केला की नाही? त्या माणसाने काय ऐकलं का तुमचं? ऐकलं का? हा, ते गेलाय तिकडं गोव्याला फिरायला, एकदम धमाल करते. तुम्ही बसले इथं थरथराट करत. हा, त्याला सोडणार नाही मी. असा नाही, असा जिथे कुठे असेल ना, असा कुठे असा पकडीन आणि असं धरून आणीन. आणि 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 काय करणार सांग? आणि हा, तुलाच सांगेन मी. काय काय सांगणार? सांगा ना. आता नाही रे, नंतर सांग. हो इजराव, सांगा ना काय. हॅलो, कोण? नाथा? मी सागर बोलतोय. सागर बाबा, सागर बाबा कसे आहात तुम्ही? मुक्ताताई कशा आहेत? गोवा कसा आहे गोवा? तुझ्या चौकशा झाल्या असतील तर मी सांगतो ते ऐक. बोला. राकेश आहे का तिकडे? राकेश बाबा आहेत ना. फोन दे त्याला. नाही,
ते बाथरूम मध्ये आंघोळीला गेले. आत्ता कुठेतरी बाहेर गेले होते. फ्रेश दिसत नव्हते. फ्रेश व्हायला गेले. तुम्ही असं करा, तुम्ही थोड्या वेळाने फोन करा ना. हे बाय, तू का शहाणपणा शिकू नकोस मला. नाही, तुम्ही थोड्या वेळाने करा. मी सांगतो ते निमूटपणे कर. मी त्यांना निरोप देतो. आले 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 बाथरूम मधून आले. सागर बाबा, बोल सागर. हा राकेश. काय रे? काही नाही रे, सहज फोन केला होता. घरी सगळं ठीक आहे ना? म्हणजे तू बरा आहेस ना? मी हो. का रे? नाही सागर, का रे, काही प्रॉब्लेम आहे का? म्हणजे तू थोडा डिस्टर्ब वाटतोयस. नाही नाही, अरे तसं काय नाहीये. काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. मी काय मदत करू का? नाही, सगळं ठीक आहे. आम्ही इकडे एन्जॉय करतोय. ओके, यू टेक केअर and have a good time. Bye. बाय. तुम्ही हसताय काय? माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. नाथा, होता यार. आता माझी काय कमी धावपळ झाली का? म्हणजे बघ ना, इकडनं फ्लाईट पकडून तिकडे गोव्याला जायचं, तिकडे मुक्ताने मला बघेपर्यंत थांबायचं, नंतर सागरने मला बघण्याच्या आत तिकडनं गोव्याहून फ्लाईट पकडून इकडे यायचं. काही कमी धावपळ झाली का माझी? पण म्हणतात ना, ज्याचा शेवट गोड ते सारच गोड. नाही नाही, तुम्हाला यायला 5 मिनिट उशीर झाला असता ना, माझा शेवट झाला असता इकडे. असं काय होत नाही रे. 5 मिनिटानंतर मी फोन केला असता. तू कुठे सांगितलं होतंस त्याला? बाथरूम. बाथरूम मधनं आल्यानंतर फोन केला असता मी. पण तुम्हाला मानलं. तुम्हाला बघून मुक्ता ते चक्रावून गेले असतील ना? भूत बघितल्यासारखं बघत होती माझ्याकडे. मला आतून खूप हसायला येत होतं, पण तरी सुद्धा एक टक
भूतासारखा बघत होतो मी तिच्याकडे. मी काय म्हणतो, आता झाली तेवढी मस्करी खूप झाली. हो, कुणाला कळलं तर महागात पड. हे कुणालाही कळणार नाहीये नाथा. तू मला तसा शब्द दिलायस नाथा. मी तुम्हाला मुक्ताने माझ्याबरोबर जी मस्करी केली आहे त्याची किंमत तिला मोजावी ही लागेलच.